नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. मारुती कांबळेचं काय झालं असा अर्थगर्भ प्रश्न ज्या चित्रपटानं विचारला आणि ज्याची आजही चर्चा होते, जो 1974 साली महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झाला असा सामना. डॉक्टर जब्बार पटेल यांचं दिग्दर्शन, डॉक्टर श्रीराम लागू आणि निळू फुले या दिग्गज कलाकारातली जुगलबंदी, विजय तेंडुलकरांचे खटकेबाज संवाद, लता मंगेशकरांचा आवाज. हा चित्रपट खरं म्हणजे सुरुवातीला फारसा व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाला नाही, पण ज्याला राजमान्यता खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळाली. आता हेच बघा ना, 3 राष्ट्रीय पुरस्कार, 7 महाराष्ट्र राज्य पुरस्कार आणि 3 फिल्मफेअर पुरस्कार. आज पुण्यामध्ये सामना चित्रपटाच्या ह्या 50शी निमित्त त्या चित्रपटातले सहभागी कलाकार आणि त्या चित्रपटाशी संबंधित असलेली मंडळी अशांचा एक परिसंवाद होतो. आणि तो परिसंवाद आम्हाला कव्हर करावासा वाटला NDTV मराठीला. त्याचं कारण आहे की सामना हा अनेक अर्थाने महाराष्ट्राच्या मराठी चित्रपटसृष्टीच्या दृष्टीनं एक माइलस्टोन आहे. आणि म्हणून ही सगळी चर्चा ऐकू, परिसंवाद ऐकू आणि त्याबरोबरच ह्या परिसंवादामध्ये सहभागी झालेली जी मंडळी आहे ना, त्यांच्याशीही संवाद साधू. सामना, द माइलस्टोन. सामनाची 50 वर्ष. या भागाची परिस्थिती एकदम दरिद्री होती. माणसं अन्नाला महाग, कुणी कष्ट करायला तयार नव्हतं. सावकाराच्या टाचा येत आणि घरदार जप्त होत. दर साल रोगराई यायची आणि धड धाकट माणसं घेऊन जायची. दवाखाना तर सोडाच, पण प्राथमिक शाळा सुद्धा नव्हती. उन्हाळ्यातले 3 महिने विहिरीमध्ये पाण्याचा टिप्पू दिसायचा नाही. 7 मैलाहून पाणी आणायला. आम्ही विचार केलाय का नाही बदल. उद्या शो उद्या आठवड्यामध्ये आपण स्पेशली अनाऊन्स करतो आहोत. त्याचे पासेस कुठे मिळतील, कसे मिळतील, पासेस इथेच मिळतील, ते सगळं तुम्हाला कळेल जाहिरातीमधलं. माझ्या मते सामना आणि सिंहासन ही मराठी चित्रपटसृष्टीतली 2 माइलस्टोन. त्याची अनेक पारायणं आम्ही पण केलेली आहेत. पण विजय तेंडुलकरांचे जे चटकदार संवाद होते, 1974 साली आलेला हा चित्रपट, त्यातला तोच अर्थगर्भ असलेला प्रश्न, मारुती कांबळेचं काय झालं, त्याचं उत्तर आज तरी मिळतं का? नाही मिळत. मारुती कांबळे पण आतमध्ये आलेलं आहे. रक्टे म्हणून कोण आहेत ते आलेले. तुम्ही केव्हा बघितला चित्रपट? 1975 साली बघितला मी. 26-27 वर्षाचा होतो मी तेव्हा. आता सध्या 72 वर्षाचा आहे मी. पहिल्यांदा चित्रपट बघितला, व्यावसायिकदृष्ट्या एवढा यशस्वी नाही झाला. नाही झाला, नंतर झाला तो. नंतरही त्याला वेगवेगळ्या पद्धतीचं राजमान्यता मिळाली, काही जे पुरस्कार वगैरे. हो. पहिल्यांदा बघितलं तेव्हा असं वाटलं नाही, असं वाटलं नाही. पण जरा सगळं नटबीट छान आहेत म्हणून बघितला तो. चांगल्या दोघांमध्ये लागू आणखी निळू फुलेंमुळे सामना होता, म्हणून आम्ही बघायला गेलो होते. प्रभात टॉकीजला बघायला गेलो होतो. बरं, फर्स्ट डे फर्स्ट शो नव्हता ना तेव्हा? असं होतं का फर्स्ट डे? होतं ना, पण आम्ही थोडे 2-4 आठवडे गेल्यानंतर झालो. त्यातले आजही जो मी म्हणालेला संवाद आहे तो वगळून इतर कोणता? तुम्ही केव्हा बघितला चित्रपट? तुम्ही केव्हा पाहिला? मी काय लगेच त्याच दिवशी पाहिलं, त्याच वर्षी. लहान होतो त्यावेळेस. हे आता 80 साली पाहिलं असेल. आणि 75ला. 75. त्याच काही एवढं हे नव्हतं, कळत नव्हतं. सारखे दोघं दिसायचे सारखे. आणि राजकारण जास्त माहिती नव्हतं त्यावेळेस आपल्या ह्याच्याबद्दल. एका प्रश्नाचं उत्तर आज तरी मिळालं की नाही? काय? कोणता प्रश्न आहे जो विचारला होता सामना? हे ते मारुती कांबळेचं काय झालं विचारलं होतं. अर्थात अजून काय कळालं नाही, उत्तर काही मिळालं नाही. तर दोघांच्या अभिनयाबद्दल, निळू फुले आणि डॉक्टर लागूंच्या, काय वाटतं? दोघांचा अभिनय चांगला होता, फार चांगला. उत्तम. पण आज ते जिवंत नाही आहेत बघा. हो ना, ते बघायला जिवंत नाही. त्याची वय पण झाली होती 90. ते कसे काय येणार? उत्कृष्ट, निळूफुले उत्कृष्टच. कारण काय, श्रीराम लागू तर आहेत, ग्रेटच आहेत ते. पण ते थोडेसे हे वाटतात, हे शहरी वगैरे असे, त्यामुळे ते मास्तर पण जास्त हे झाले नाही. पण हा म्हणजे टिपिकल खलनायक आहेच. आणि मोहन
मोहन आगाशे मोहन आगाशे आज आहेत मोहन काय चालत नाही हो मोहन हे जे सामनाचं गारुड आहे ते आजही इथे आहे आणि बघता ना किती वेळापासून आहेत रांगेत? झाले 15 मिनिटं. हा? जास्त सांगायचं. तुम्ही केव्हा बघितलं चित्रपट? 50 वर्षापूर्वी. 74 ला. हो, मग तुम्हाला काय वाटलं? पण त्या एका प्रश्नाचं उत्तर आज तरी मिळालं का आपल्याला? मारुती कांबळेचं काय झालं? तो त्रिकाला बाधित प्रश्न आहे. त्याचं उत्तर नाही मिळणार. तुम्हाला तरी कुठला प्रश्न एकच प्रश्न मारुती कांबळेचं पुढे काय झालं? नाही लक्षात नाही आता 50 वर्ष होऊन गेले. एवढी गॅप गेली ती नाही पण ते प्रश्न तेव्हा पाहायचा होता पण तिकीटच मिळाली नाही. तुम्ही बघितलं नाही? नाही ना म्हणून तर हो एवढं वय वाढलं पण नाही कारण बिझी पाहिलेला आहे. इमर्जन्सी. पण तो व्यावसायिकदृष्ट्या एवढा यशस्वी झाला नाही सुरुवातीला चित्रपट. नंतर त्याची खूप कारण आहे बघा ना, गंभीर विषय होता आणि ग्लॅमर कमी होतं त्याच्यामध्ये आणि त्यामुळे त्याला लागू आणि आहे ना त्यामुळे लागू आणि निळूभाऊंचा जो अभिनय होता अप्रतिम होता. अप्रतिम म्हणजे मी म्हणेन दी बेस्ट त्या दोघांना खरं. आणि पार्श्वसंगीत काय होतं, खरं संगीताला जागाच नव्हती त्या सिनेमामध्ये, पण त्यांनी ते पार्श्वसंगीत म्हणून घातले. घायाळ मी हरिणी ऐसे, फार अप्रतिम. आणि कुणाच्या कुणाच्या खांद्यावर कोणाची होते? काय आता 4 ओळी म्हणून नका म्हणजे बस झालं. मी म्हणीन सुद्धा म्हणा. त्यांनी जर दरवाजा उघडला तर हे जरतर बरोबर आहे. हा हे ओझ एवढ्या गर्दी आतमध्ये जाण्याचं ओझ. पण ती खरोखर जुगलबंदी होती. तो एक माइलस्टोन आहे मराठी Absolutely. सामना आणि सिंहासन. ऍब्सोल्युटली सिंहासन पण अप्रतिम उघडलं. पण तुम्ही पहिला फर्स्ट शो वगैरे असं नाही बघितलं? मला ते आठवत नाही. मी त्यावेळेला किती साली आले? 74 1974. ओके. पण पहिला शो बघितला असेल असं नाही वाटत, पण नक्की पाहिलंय त्याच वेळेला. पण तो पाहायला आता उघडला झाला दरवाजा उघडला फायनली. पण तुम्हालाही बोलायचंच आहे. तुम्ही कसं बघता? आणि अरे हो कुठे तुम्ही कसं बघता सामनाच्या 50 इकडे? तुम्ही कसं बघता? सामना हा मी माझ्या वयाच्या 16व्या वर्षी पाहिलेला चित्रपट आहे. आज 50वं वर्ष त्याला पूर्ण होतं आहे. आणि सामना हा चित्रपट श्रीराम लागू, निळू फुले, जब्बार पटेल, रामदास फुटाणे आणि तेंडुलकर सर यांचं कॉम्बिनेशन ही मराठी चित्रपटसृष्टीतल्या एक प्रायोगिक तत्वावरच्या चित्रपटांची नवी सुरुवात आजपासून 50 वर्षापूर्वी झाली. आणि त्याला पुरस्कार मिळाल्यानंतर 2.5 वर्षांनी हा चित्रपट बॉक्स ऑफिसला हिट गेला. सुरुवातीला हा चित्रपट फ्लॉप होता. 1.25 लाखाचं बजेट 3 लाखाला गेलं होतं आणि नानांना कर्जाचा डोंगर झाला होता संपूर्णपणे. परंतु हा सगळा विषय संपत असताना सामना चित्रपट त्याच्यातलं ते जे गाणं आहे पुन्हा घायाळ मी हरिणी, तर हे गाणं जब्बार पटेल दौंडला जात असताना रेल्वेत दिवाळी अंक वाचताना त्याच्यात ते त्यांना प्रभूंचं गाणं सापडलं आणि ते त्यांनी वापरलं. असा हा फक्त पुणे शहरात आणि महाराष्ट्रात प्रयोग घडू शकतो. तुम्ही पत्रकार आहात म्हणून हा प्रश्न विचारला. तो जो एक अर्थगर्भ प्रश्न विचारला गेला आणि ते पॉलिटिकली तर आपण बघतो की तेव्हाही तो माइलस्टोन होता. आजही त्या प्रश्नाचं आज तरी उत्तर मिळालंय. त्रिकाला बाधित सत्य प्रश्न जे असतात ते तसेच असतात. काळ फक्त पुढे जातो. त्यातली पात्र, त्यातली वृत्ती, प्रवृत्ती, त्यातले सगळे संवाद, हे घटना काळ बदलला तरी तेच राहतात. आजही ते अस्तित्वात आहे. 50 वर्षापूर्वी होते आणि पुढच्या 200 वर्षांनी तेच प्रश्न राहणार आहेत. फक्त सहकाराला लागलेली कीड हा जो विषय त्याच्यातला आहे, ही कीड अशी राहणार जोपर्यंत सहकार आहे तोपर्यंत. सहकार गेला की ही कीड जाणार. मग या चित्रपटाचं महत्त्व कमी होणार. आता सहकार चळवळीवरती तुम्ही भाष्य केलंय. खरं तर बाळासाहेब भारदे सहकार मंत्री होते. त्या काळातले असे असंख्य प्रसंग आहेत की काही लोकांनी त्या काळामध्ये सहकार संस्थेमध्ये केलेल्या घोटाळ्याकडं सहकारी चळवळ वाढावी म्हणून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं होतं. सामनाच्या काळातली 50 वर्ष तेव्हाची. कारण विजय तेंडुलकरांना तेवढे खटकेबाज संवाद सुचलेही
है ना. आणि विजय आत्ताच तेंडुलकरांनी अनेक सहकारी साखर कारखान्यांच्या डायरेक्टरांना वैयक्तिक भेटी दिल्या आणि त्या भेटीतनं त्यांनी ते कॅरेक्टर शोधून काढले आणि ते इतके चपखल आहेत की फक्त ते तेंडुलकरच करू शकतात. पण मग आजचं कंटेम्पररी पॉलिटिक्स त्याला पॅरलच आहे, कारण चाणक्याने सांगितल्याप्रमाणे त्रिकाला बाधित सत्य, राजसत्ता, सहकार आणि सत्ता यांचं समीकरण कधी बदलत नाही, ते तसंच राहतं. ओके. अनाऊन्स करून की ओपन